इथून देखील पुढे 3 टीम मध्ये मात्र 2 टीम मध्ये चिठ्ठी देखील असेल. आंबेवाडी संघ मात्र इथे सुपर 3 मध्ये दाखल झाला. चेंडू पहिला किरण गोलंदाजी मार्कोस टायगिंगला मोहन पारदी. पहिला चेंडू उडवलाय चेंडू वांगा बॉर्डर लाईनच्या बाहेर आघात केला इथं षटकाराने. आता ठोक डीजे. हा देखील रिव्हर्स आता अंतिदारी तलवार स्विचचा प्रयत्न. असं म्हणतात ना चेल्ली तो सामने वाली की गर्दन कटती है और नई शैली तो अपनी गर्दन कटने के लिए देर नहीं लगती. असा हा फटका होता आणि या फटक्यावरती झटका क्रमांक नाही घेतला परंतु सावध अवितरण होणं गरजेचं आहे. जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर ओनली टेडी किल करणं मिळतं. हा मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला. हा देखील पॉईंट मिळून चेंडू उडवला. डीप पॉईंटला मात्र षटक पहिला द्यात. एक सिंगल कंप्लीट दिसण्याचा प्रयत्न करतायत मोहन पारदी. आपण बघू शकाल अर्ध्या स्ट्रीटला मध्ये गेले होते परंतु प्रकाशने त्यांना थांबवलाय. इथे आले सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फळा मात्र झाली शाहून पोहोचेल ती 7 अंकावरती. अद्यापर्यंत पाहायला गेला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगतीपथावरती आणि धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या कुंभलवाडी टीमच्या 7 धावा. सेकंड मॅच आपण पाहू शकाल. इथून पुढे आता मात्र विजय संघ आणि आंबेवाडी या 2 टीमच्या मात्र असेल चिठ्ठी. तिथून चिठ्ठी जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. हा फटका खेचायचा होता परंतु इथे प्रकाश पारदीला माझा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हा शेंडू देखील आला निर्धाव. इथून 10% वाढवणे गरजेचे आहे. जर आपलं अस्तित्व टिकवायचे असेल ना तर कमीत कमी धावसंख्या षटक आणि कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल त्यामुळे. हा फटका हुकचा फटका दररोज स्ट्रोक क्षेत्रक्षे धावून बॉल 9 स्टार मध्ये चेंडू पडतोय आणि तिथे सिंगलचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट होता आणि आपल्याला पाहायला मिळालं. आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती. दोघे बंधू पहा चर्चासत्र मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्याच कारणात काय हे 2 फलंदाज महत्वाचे आहेत. हे धुरंधर आहेत आणि हे धुरंधरांना मात्र आता बॅटिंग करावी लागणार आहे आपल्या टीमच्या अस्तित्वासाठी आपल्या गावाच्या आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी मात्र आता खेळ करणं अपेक्षित आहे. हा देखील लोव्हरफुलचा चेंडू कन्वर्ट केला डीप मध्ये ऑन साईडला फटका कव्हरला शतक्षक पोहोचतील परंतु इथे सिंगलचं डबल मध्ये रूपांतर जरूर होत आहे. पहा चित्याच्या छपळाईने आधीच्या गतीने 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागला त्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 धावा.
जातात. आता मात्र सफल झाले, स्ट्रोक साठी जागा बनवली. हा फेवरेट शॉट आहे मोहन बारबीचा. तो मात्र लॉंग लेग क्षेत्राला सलामी देणारा, आकाशाला गबसनी घालणारा हा आलाय मोहन बारबीचा ब्रँड दाखवणारा षटकार डीजे. धावून मात्र पोहोचतीये तब्बल 30 या धावसंख्येवरती, 30 धावा धाव फलकावरती. हा पहा आपण एक आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आता रनआउटची संधी आणि इथे रनआउट होण्यापासून वाचले. पहा छोट्या बंधूला आऊट करण्याचा प्रयत्न झाला होता मोहन भारतीयाचा. त्याला माहिती आहे आपण खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. छोटा बंधू आऊट झाला तरी चालेल, परंतु मोठ्या बंधूला थांबणं गरजेचं आहे. फुटा शेंडे लोकपुलटा करून कन्वर्ट गेला. क्षेत्ररक्षक बीट मात्र झाले, परंतु अडवणी करता एक टप्प्या अखेर रनआउटची संधी आणि इतर रनआउट. शेवटीला मोठ्या बंधूला बाद व्हावं लागलं. मोहन मार्ग बातमी पवेलियन शोभाच्या शनीवरती पहिला गावाचा येथे खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 31 धावा म्हणजे येणारी 12 शेंडे आणि 32 गरज मात्र असणारी विजयासाठी टीम धानसोलीला. चला आपण चिठ्ठीचा कार्यक्रम करणार आहोत. तर दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी उपस्थित आहेत. कोंबलवाडी आणि भानसोली टीमचा 12 प्रतिनिधी या आणि आंबेवाडी टीमचा 12 प्रतिनिधी आपण या आणि भूषण आपण देखील या. आयोजक आपण देखील या. राकेश कवटे भानसोली टीमचा कारभार आपण यावं देखील. ह्या 2 चिठ्ठ्या त्यातून जी चिठ्ठी पहिली विकली जाईल त्या चिठ्ठीला फायनल मध्ये प्रवेश आणि दुसरी चिठ्ठी मिळेल ती मात्र धामणी टीम बरोबर सेमीफायनल फर्स्ट मध्ये केलेली जाईल. एक चिठ्ठी आपण खोलूया. दुसरी एक चिठ्ठी दादा आणि पहिली चिठ्ठी उचलली जाते. आता ती चिठ्ठी आपल्या समोर मात्र येईल. नाव आणि त्या चिठ्ठीचा नाव आहे विजयी संघ. म्हणजे या चिठ्ठीतून जो संघ जिंकेल तो संघ मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि इथून मात्र आता नेक्स्ट मॅच असेल ती धामणी विरोधात आंबेवाडी. दोन्ही टीमच्या कारभाराला आपण विनंती करतो त्यासाठी लगेच आपण रिपोर्ट करा. धामणी टीम आणि आंबेवाडी टीम त्याला आपण लगेच त्यासाठी इन्व्हाइट करा. इथून हा संघ जिंकेल भानसोली किंवा कोंबलवाडी टीम मात्र जिंकली तर इथून मात्र फायनलचा तिकीट त्यांचा कन्फर्म झाला आहे. म्हणजे आता इथून उर्वरित 2 सामने मात्र बाकी असतील मेगा फायनल पर्यंत पोहोचायचं. आणि त्या मेगा फायनल मध्ये देखील कोणता संघ बाजी मारेल आणि कोणता संघ या 22 आमदार चषकाचा राकेशजी कवटे साहेबांनी साकारलेले हे स्वप्न आणि ते स्वप्न मात्र सत्य उतरायचं काम केलं आणि त्याचा आजचा लास्टचा दिवस आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र ही स्पर्धा थांबली आहे. फक्त कोणता संघ या 22 आमदार चषकाचा चॅम्पियन पदाचा मानकरी होणार या थोड्याच इथं वेळामध्ये आपल्याला कळेल. परंतु जाऊया ऑनलाईन मॅच कडे.
सर्वांना घेऊन मात्र येतो, परंतु धामणी संघ चला आता चार्ज व्हा, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून भरा, आता ठासून भरा, कारण की नेक्स्ट मॅच आता आपली असणार आता. चला दोन्ही टीमच्या करारावर आपण टॉससाठी या. आंबेवाडी टीमच्या करारावर उपस्थित आहे, धामणी टीमच्या करारावर आपण या टॉससाठी. धामणी टीमच्या देखील करारावर उपस्थित झाला आहे. चला पण मॅच 12:32ची गरज आहे. सलामीची गेली रबाना मैदानामध्ये. तर आपण पाहू शकाल 12 प्रतिनिधी व्यासपीठावर बसलेत. दोघांच्या तोंडीतून देखील शब्द नाही आम्ही जिंकू म्हणून. तर कोणता संघ जिंकणार, कोणताही संघ जिंकतो, कोणताही संघ आरोप करून शेवटच्या क्षणाला मात्र क्रिकेटचा विजय होतो हे नक्कीच आहे. तर धामणी संघ टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आंबेवाडी टीमला प्रथम फिल्डिंग करावी लागणार आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये आपण पाहू शकाल ते 16 ऑन मॅच गोलंदाजी मार्कवरती मोहन पारदी पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन राजन आणि उमेश या जोडीने मात्र कालच्या दिवसामध्ये हाहाकार माजवला होता या मैदानावरती. आणि तीच जोडी आता इलेक्ट्रिक रायटी कॉम्बिनेशन समोर मोहन पारदी. पहिला चेंडू भोळ्या गतीचा फुल्लर लेंथ होता, पिक करायचं होतं, परंतु आधीच फ्लो मात्र ओपन केला बॅटचा आणि त्याच कारणास्तव पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला जातो मोहन पारदीच्या माध्यमातून. आता 11 चेंडू 32ची गरज. हा देखील चेंडू मिस करतोय, फुलटॉस चेंडू येतोय, वारंवार फुलटॉस चेंडूची फेकी. अशा चेंडूंना क्रिकेटमध्ये ठार असतो आणि त्या चेंडूंवरती मिस मात्र होत आहेत. ते लेफ्टी बॅट्समन राजन. स्कोररला देखील झोपले, आता स्कोररचं देखील लक्ष नाही. आता स्कोर आपण चेंज करू पावसाळ्यामध्ये. गौरवला आपण स्कोरिंग बुकवर बसूया आता. या देखील चेंडू आपण पाहू शकाल धीम्या गतीने टाकला होता. तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला गोलंदाज मोहन पारदेने. आज मात्र थोडस एक वेगळं वळण दिलं आपल्या टीमसाठी, एक नावाची छाप सोडली या मैदानावरती. समोर मात्र अतिशय चांगल्या प्रतीचा आधी ते पंचांचा इशारा बाकी आहे. तर आपण पाहू शकाल रिव्ह्यू पंचांची मागणी केली आहे, थर्ड अंपायर मागली जात आहे. रनआउट साठी मात्र इथे घेण्यात आलाय. नॉ साईड एंडला मात्र पाय लागला होता मोहन पारदी यांचा आणि नंतर चेंडू एक्स्ट्रावरती गेला. इथे बाद आहे की फलंदाज पोहोचला हे पाहणं गरजेचं आहे. तर फलंदाज स्वरूपात टॉपिंग मध्ये जुबा होता, पाय मात्र लाईन वरती होता आपण पाहिलं आणि त्याच कारणाचं फलंदाज बाद नॉबाद मध्ये घोषित केलाय पंचांनी. जुन्या गतीचा स्लोवर चेंज ऑफ गतीने बीट करतो मोहन पारदे यशवी होलक. व्हेरिएशन मध्ये फिरकीचा जादूगर आपण पाहू शकाल मैदानामध्ये आता गोलंदाजी करतो. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकी करतो, एकच धाव खर्च करतो आपल्या व्यक्ती कोट्यामधून. स्पीडने चेंडू उडवला आहे मिडापला क्षेत्रक्षक तैनात आहे. एकही धाव मात्र घेत नाही. पहिल्या ओव्हरचा देखील समाप्त, एक धाव चेंडू षटक फेकलं. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धाव संख्येची गरज असणारी टीम भानसूल या टीमला. परंतु या चेंडूवरती आता येणारे 6 चेंडू मध्ये लगातारचे 5 षटकार येणार का? जर का 5 षटकार आले ते सिंगल कशी देखील होऊ शकते, परंतु 5 षटकार पहिल्या 5 चेंडूवरती मारणं गरजेचं आहे. तसा गोलंदाज कोणता असेल? गोलंदाजची मार्क करते भावेश महा
आज मात्र मोहन पारदेचं थोडस वेगळं चित्र व्हायला म्हटलं तर जो भावेश पहिला त्याचं षटक टाकायला पहिल्यापासून त्याला आता मदत षटक दिला आणि स्वतःने पहिलं षटक टाकलं कारण त्याला गेम माहिती आहे गेम चेंजर आहे मोहन पारदे आणि तोच मात्र आता मैदानामध्ये आपण पाहतोय पहिले ओव्हर टाकताना आता भावेश गोलंदाजी मार्क वरती हा देखील वेगदार वेगाने चेंडू टाकला होता पहा किती बन्नाट वेग आहे लेफ्टी बॉलर आहे थोडासा नॅचरल स्विंग देखील आहे थोडसा पडल्यानंतर थोडासा बातल्या बाहेरच्या बाजूने गोलंदाज देणारा चेंडू पाहायला मिळाला तिथे देखील चेंडूला निर्धाव चला धावणी संघ आपण घ्या तयार व्हा तर लगेच आपली मॅच आपटलेला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता पुलचा धमाका करायचा होता इथे एकच धाव फलकावरती 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावरती अवघ्या एक धाव म्हणजे इथून प्रयत्न करावे लागतील आता आता पूर्णतः औपचारिकता बाकी राहिलाय का असं वाटलं होतं बॅट्समनकडे ताकद आहे 5 षटकार लगावू शकतो प्रेक्षकांना देखील मजा येईल हा चेंडू देखील भेदधाव पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकले मोहन पारदेने आणि त्याच्यानंतर भावेश आले आणि भावेश आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत म्हणजे फक्त मोहन पारदे यांनी केलेली 1 धाव खर्च आणि भावेश आतापर्यंत 0 धावसंख्या खर्च करतोय हा देखील चेंडू समोर खेचलाय रनआउटची संधी आणि इथे 1 सिंगल मात्र कंप्लीट पहा मोहन पारदेंना माहिती आहे की टायमाचा विलंब न करता टायमाचा काटेकोरपणे पालन करायचं त्याच्यामुळे रनआउट देखील घेत नाही 1 सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने तुमची धावसंख्या 2 अंकावरती जीवन दिला असं म्हणूया तर राजेने फलंदाजाला बीट केलं आउटसाइड ऑफ स्टंप त्यांचं पिचिंग पाहत आहेत आणि सांगतायत का चेंडू निर्धाव आहे आता शेवटचा अंतिम चेंडू आणि विजयाचा दरवाजे खुले झाले आणि मेगा फायनलचा तिकीट देखील भेटला आहे तो कोंबलवाडी टीमला इथून थेट थेट मात्र प्रवेश करताना आपला फार मिळेल वर्चस्व सिद्ध केलं कोंबलवाडी टीम आणि इथे विजयाचे दारे ओपन